रेकी एकीकडे आणि गेम दुसरीकडेच गणेश कोमकरच्या मुलाच्या हत्येचा कट कसा शिजला। मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आजोबांकडूनच नातवाची हत्या। वनराज आंदेकरच्या हत्येचा कट उधळला म्हणून पोलिसांनी आपली पाटई थोपटून घेतली। मात्र अवघ्या 5 दिवसातच पोलिसांच्या नाकावर टिच्चून वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेतलाच। शिक्षणाचं माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीची राजधानी होत आहे की काय असा सवाल निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने समोर येतात। 1 सप्टेंबर 2024 ठिकाण नानापेठेतलं डोके तालीम परिसर। याच ठिकाणी वनराज आंदेकरची कोयत्यानं वार करून आणि गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या प्रकरणात गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि इतर काही जण आरोपी होते। विशेष म्हणजे आंदेकर टोळीनं वनराजच्या अंत्यसंस्कारादरम्यानच शस्त्रपूजन केलं आणि आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली आणि याबाबत पोलिसांनाही माहिती होती। पोलिसांना याची माहिती असूनही त्यांना लक्ष्मी कॉम्प्लेक्स परिसरात घडलेलं हत्याकांड मात्र रोखता आलेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली होती। त्यानंतर बरोबर 1 वर्षानं त्याच्या हत्येचा बदला आंदेकर गँगनं घेतल्याचं बोललं जाते। मात्र हा कट अत्यंत नियोजनपूर्वक पद्धतीने आखल्याचं समोर आलंय। पुण्यातील नानापेठेतल्या नवरंग मित्र मंडळाजवळ 5 सप्टेंबरला रात्री 8च्या सुमारास लक्ष्मी कॉम्प्लेक्स परिसरात आयुष कोमकर या 19 वर्षीय तरुणाचा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला। गणेश कोमकर यांचा तो मुलगा आणि गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या हत्ये प्रकरणातला प्रमुख संशयित आरोपी। 5 सप्टेंबरला रात्री अगोदर डीजे वर एक गाणं वाजलं, ते म्हणजे टपका रे टपका हे गाणं वाजल्याची माहिती मिळते। आयुष कोमकरच्या हत्येची स्क्रिप्ट ही आधीच लिहिली गेली होती, कारण आंदेकर टोळीनं आधीच हा हत्येचा पूर्वनियोजित योजना देखील केली होती। विशेष म्हणजे आयुष कोमकरच्या या हत्येच्या आधीच आंदेकर टोळीनं आंबेगाव पठार परिसरात रेकी केली होती, परंतु प्रत्यक्षात हा हल्ला नानापेठ या ठिकाणी घडून आला। आंबेगाव पठार या परिसरात वनराज आंदेकरच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड आणि केत दूधभाते यांच्यासह 13 जणांची घरे आहेत। याच परिसरात रेकी होत असल्याच्या संशयावरून भारतीय विद्यापीठ पोलिसांनी दत्ता बाळू काळे याला पकडून चौकशीसाठी नेलं। पोलिसांनी दत्ता काळेकडे चौकशी केली तेव्हा वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून ही रेकी करण्यात आल्याचं निष्पन्न झालं। मात्र या हत्येसाठी शस्त्रांची देखील जमवाजमव केली गेली होती। यासाठी 5 शस्त्रांची वाटप झाली, तर यातील 2 शस्त्रे हे पोलिसांनी ताब्यात घेतली होती। त्यानंतर पोलिसांनी प्रसार माध्यमांवर सांगत आपली पाटई थोपटून घेत सांगितलं की आम्ही वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्याचा प्लॅन उधळला। रेकी एकीकडे आणि गेम दुसरीकडेच वाजवायचा असं काही दिवसांपूर्वीच आंदेकर टोळीनं ठरवलं होतं की काय अशी शक्यता आता नाकारता येत नाही। या घटनेनंतर पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर यांच्यासह 13 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला। यामध्ये माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरसह आणखीन एका महिलेचा समावेश आहे। या प्रकरणी यश पाटील आणि अमित पाटोळे या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दरम्यान आयुषचे वडील गणेश कोमकर तसेच कुटुंबातील काही सदस्य सध्या तुरुंगात आहेत। आयुषच्या मृत्यूनंतर गणेश कोमकर, जयंत कोमकर आणि संजीवनी कोमकर यांनी पॅरोलची मागणी केली होती। त्यानुसार वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर याला आयुषच्या अंत्यसंस्कारासाठी पॅरोल मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळते। आयुषच्या खुनानंतर त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात ठेवण्यात आला असून आज संध्याकाळपर्यंत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आयुषचे आई वडील गणेश आणि कल्याणी कोमकर हे वनराज आंदेकरच्या हत्ये प्रकरणातील आरोपी असून ते नागपूर कारागृहात बंदिस्त आहेत। त्यांना आज मुलाच्या अंत्यविधीसाठी पुण्यात आणलं जाणार आहे। त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत आयुष कोमकर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। आंदेकर टोळी विरुद्ध कोमकर टोळीचं हे गँगवर आता पुढे काय वळण घेतं आणि पुणे पोलीस या टोळीचं युद्ध कसं थांबवणार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा।